SPN न्यूज आवाज नाशिकचा। मित्रांनो, सप्रेम नमस्कार। SPN न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। कमरेला गावठी कट्टा लावून दहशत निर्माण करणाऱ्या संशयिताला आडगाव गुन्हे शोध पथकाने केले जेरबंद। सविस्तर वृत्त असे। नाशिक शहरात वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी नाशिक शहरातील घातक हत्यारांनी दहशत माजविणाऱ्या गुन्हेगारांविरुद्ध मोहीम सुरू केली आहे। त्याच अनुषंगाने दिनांक 24 मे रोजी आडगाव येथील गुन्हे शोध पथकाचे पोलीस हवालदार दादासाहेब वाघ यांना गोपनीय माहिती मिळाली की मानूरगाव स्मशानभूमीजवळ एक इसम कमरेला गावठी कट्टा लावून वावरत आहे। अशी माहिती मिळताच त्यांनी पोलीस हवालदार इम्रान शेख आणि पोलीस अंमलदार सुमित शिंदे, शक्ती पेंढारकर, मनोज मोरे असे 2 पंचांसह मानूरगाव येथे संशयिताचा शोध घेत असताना संशयितास मानूरगाव स्मशानभूमीपासून ताब्यात घेतले। त्याची अंगझडती घेतली असता 20,000 रुपये किमतीचा एक गावठी कट्टा व 1,000 रुपये किमतीचे जिवंत काडतूस असा एकूण 21,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। सदरची कामगिरी ही पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, परिमंडळ 1, सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक निखिल बोंदे तसेच आडगाव गुन्हे शोध पथकाच्या कर्मचाऱ्यांनी केली आहे। SPN न्यूजसाठी प्रतिनिधी सोहेल खान। सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे। त्याचं नाव आहे SPN न्यूज आवाज नाशिकचा। आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। धन्यवाद।